So in yesterday's lecture, we discussed about the types of a beam. If you remember, the types of beam that we discussed are a cantilever beam, simply supported beam, fixed beam, overhanging beam, continuous beam, etc. So these are the types of a beam, and also we've seen the types of support. These types of supports are important. For the support, there is only one reaction, is a roller support. Second is a hinge support. In this hinge support, there are two reaction components are involved. And the last type of a support is a fixed support. In this, three types of reactions are involved. That concept or up to this theory we already discussed in the previous video. Let us now discuss about types of loading. The types of loading काय आहे बघा, तर कुठल्या कुठल्या पद्धतीचं किंवा कुठल्या कुठल्या टाईपचे लोड हे बीम वरती ॲक्ट होत असतात. सो दीज कम्स अंडर द टाइप्स ऑफ लोडिंग. द व्हेरी फर्स्ट टाइप ऑफ अ लोड दॅट ऑकरिंग ऑन द बीम इज अ सिंपल लोड दॅट इज अ पॉइंट लोड. तर हा पॉइंट लोड कसा आहे बघा, दॅट यू सीन इन दिस फिगर ऑल्सो. अ लोड ॲक्टिंग ॲट अ पॉइंट ऑन अ बीम. तर हा लोड जो असतो तो ॲट अ पर्टिक्युलर पॉइंटला ॲक्ट होत असतो. दॅट इज वाय द नेम इज अ पॉइंट लोड. And this point load is concentrated at a particular point, that is why it is also called as a concentrated load. काय म्हटलेलं आहे बघा, a load acting at a point on a beam is known as a concentrated or point load. जो लोड एका पॉइंटला ॲक्ट होत असतो किंवा एकाच पॉइंटला जो कॉन्सन्ट्रेट झालेला असतो अशा लोडला पॉइंट लोड म्हटलेला आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड असं नाव आहे बघा. तर या प्रॉब्लेम फिगरमध्ये किंवा आपण काय म्हणूया, हे बीम आहे, ए बी इज द लेंथ ऑफ द बीम अँड देर आर रिॲक्शन्स ॲट द सपोर्ट्स ए आणि बी. हे जे काही जे एंड पॉईंट्स आहेत ह्या बीमचे, तिथं ह्या व्हर्टिकल डायरेक्शननं, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शननं रिॲक्शन्स रिप्रेझेंट झालेले आहेत. ऑन दी अदर हँड द फोर्सेस P1 अँड P2 आर ॲक्टिंग ऑन द बीम. सो दीज आर द टू पॉईंट्स लोड्स. ओके, इन फिगर P1 अँड P2 आर पॉईंट लोड्स. तर हे तुम्हाला विज्युअलाइज इझिली होतात बघा, की जे फोर्सेस एका पॉईंटला ॲक्ट होत असतात पर्टिक्युलर पॉईंटला, त्या लोडला काय म्हटलं जातं बघा, पॉईंट लोड म्हटलं जातं. सेकंड टाइप ऑफ लोडिंग इज व्हॉट, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, UDL. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता हा लोड महत्त्वाचा. आता हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, ह्याचा पहिला मिनिंग समजून घ्या, की हा जो लोड आहे तो एका पर्टिक्युलर पॉईंटला ॲक्ट होत नाही. तर हा जो लोड आहे तो एका सर्टन लेंथवरती ॲक्ट होत असतो, सर्टन लेंथवरती ॲक्ट होत असतो. आणि त्या लेंथवर सुद्धा तो कसा ॲक्ट होत असतो बघा, इट इज हॅव्हिंग युनिफॉर्म इन नेचर. म्हणजे जेवढी काही लेंथ आहे ज्याच्यावरती हा UDL ॲक्ट झालेला आहे त्या सगळ्या लेंथवरती त्याची इंटेन्सिटी जी आहे ती सेम आहे. ओके, तर असा जो लोड असतो त्याला UDL म्हणलेला आहे. आता हे तुम्हाला इथे फिगर दिसते बघा, ह्या फिगरमध्ये काय केलं आहे बघा, तर जनरली हा UDL, ह्याला UDL म्हटलं जातं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडला. तो कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो बघा, तर असे काय केलं आहे, हाफ सर्कलची एक चेन इथे दाखवलेली आहे इन बिटवीन द AB पॉईंट्स. सो दिस इज अ इंडिकेशन ऑफ द लोड एक्झिस्ट ऑन द पोर्शन AB इज अ UDL. ओके, तर अशा टाईपचं जर तुम्हाला प्रॉब्लेम फिगरमध्ये किंवा प्रॉब्लेम न्यूमरिकलमध्ये जर अशा टाईपचे आपल्याला लोड दिसले तर ते कशाचं इंडिकेशन आहे बघा, तो हा जो लोड ॲक्ट झालेला आहे तो कुठला आहे, UDL आहे. ओके, आणि दिस indication of this UDL is important. This UDL are always represented in terms of load W per meter length. W per meter length. जर तुम्ही हा पॉईंट लोड बघितला तरी एक डायरेक्ट काहीतरी मॅग्निट्यूड असेल की P2 इज इक्वल्स टू 10 न्यूटन फॉर एक्झाम्पल. कितीचा आहे हा लोड, 10 न्यूटनचा. ह्याचा अर्थ काय आहे, तर ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट द लोड ॲक्टिंग इज ऑफ इंटेन्सिटी 10 न्यूटन. बरोबर. ओके, आता इकडे जर आपण हे एक्झाम्पल कन्सिडर केलं तर काय केला, आता हा जो UDL आहे याची समजा एक आपण फॉर एक्झाम्पल इंटेन्सिटी कन्सिडर करूया 10 न्यूटन पर मीटर, ही त्याची इंटेन्सिटी आहे समजा. तर याचं मिनिंग काय आहे बघा, तर हा UDL आहे, न्यूटन पर मीटरमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे, म्हणजे हा काय आहे, UDL आहे. जो पॉईंट लोड असतो त्याचं युनिट सेम असतं ॲज दॅट ऑफ वेट, म्हणजे किती, न्यूटन. जो UDL आहे तो न्यूटन पर मीटर. का म्हटलं तुम्हाला मी, तर हा इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला असतो ॲट अ पर्टिक्युलर डिस्टन्स, म्हणजे पर मीटरनं डिवाइड केलेला आहे. त्याचं मिनिंग काय आहे हे पहिला समजून घ्या.
तर हा ए आणि बीच्या मध्ये जो लोड ॲक्ट झालेला आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे 10 न्यूटन पर मीटर, म्हणजे एका मीटर मागं 10 न्यूटन इतका लोड ॲक्ट होत असतो ह्या लेंथवरती. ओके, तर समजा ही लेंथ 1 मीटर आहे, लेंथ 1 मीटर जर असेल तर ह्या 1 मीटर एवढ्या लेंथवरती हा फोर्स ॲक्ट झालेला आहे किती 10 न्यूटनचा. सो कीप इन माइंड 10 न्यूटन हा फोर्स इथं कुठेही एका पर्टिक्युलर पॉईंटला ॲक्ट झालेला नाही आहे. सो 10 न्यूटन इज अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओव्हर 1 मीटर लेंथ ऑफ ए बीम. गेटिंग? तर आता अशा पद्धतीने हे युडियल रिप्रेझेंट केले जातात, किंवा एक दुसरा मॅनर पण इथे दाखवलेला आहे बघा, की अशा पद्धतीने सुद्धा युडियल रिप्रेझेंट केला जातो इन द बॉक्स फॉर्मॅट. ओके, तर अशा बॉक्समध्ये अगेन द डब्ल्यू पर मीटर म्हणजे लोड पर डिस्टन्स फॉर्ममध्ये त्याचं युनिट असतं. त्यावेळी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हा जो लोड ॲक्ट झालेला आहे बीमवरती तो युडियल आहे. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, वेन अ लोड इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर अ बीम फॉर इट्स युनिट लेंथ देन इट इज नोन ॲज अ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. इथं हा महत्त्वाचा वर्ड आहे, युनिफॉर्मली स्प्रेड. आता इथं दाखवलेलं आहे बघा, युनिफॉर्मली स्प्रेड म्हणजे इथं कुठेही जी इंटेन्सिटी जादा एका पर्टिक्युलर पॉईंटला आणि दुसऱ्या पॉईंटला मिनिमम असं नाही आहे, तर प्रत्येक पॉईंट ऑन दिस बीम फिलिंग अ सेम लोड हॅविंग इक्वल इन मॅग्निट्यूड. सो दॅट इज द मिनिंग ऑफ युनिफॉर्म स्प्रेड ओव्हर अ बीम फॉर इट्स युनिट लेंथ. जेवढी काही लेंथ आहे किंवा पर्टिक्युलर लेंथ जी असते बीमवरची त्या बीमच्या लेंथवरती तो युडियल ॲक्ट होत असतो. सो कीप इन माइंड UDL is not acting at a particular point but it is acting over a certain length. Okay, then it is known as a uniformly distributed load. आता हे सेंटेन्स महत्त्वाचं, इट इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन न्यूटन पर मीटर. मी तुम्हाला इथे एक्झाम्पलमध्ये दाखवलं बघा की न्यूटन पर मीटरमध्ये तो रिप्रेझेंट केला जातो, किंवा न्यूटनचा अजून एक काय युनिट आहे तर किलो न्यूटन आहे, किलो न्यूटन पर मीटर. फॉर कॅल्क्युलेशन रीड दिस लाईन, ही लाईन अगेन इम्पॉर्टंट आहे. For calculation, UDL is assumed to act at the center of UDL. आता ह्याचं मिनिंग काय लक्षात घ्या पहिला. ज्यावेळी तो आपण एक्झॅक्टली SFD आणि BMDची वरचे न्यूमरिकल सॉल्व करू, प्रॉब्लेम सॉल्व करू, त्यावेळी आपल्याला काय करायला लागतं बघा, UDL जर एखादा लोड ॲक्ट होत असेल त्या बीमच्या लेंथवरती तर यू कॅनॉट प्रोसीड फर्दर टू सॉल्व सच ए प्रॉब्लेम बिकॉज ऑफ UDL. UDL जो आहे गिवन प्रॉब्लेममध्ये तो ॲज इट इज घेऊन आपण प्रोसीड होऊ शकत नाही, और वी कॅनॉट कम्प्लीट अवर प्रॉब्लेम. वाय? आपण काय कम्प्लीट करू शकत नाही प्रॉब्लेम हे पहिला समजून घ्या. तर आपण ह्याला लोड म्हणतोय, आणि लोड म्हटलं की याचं युनिट काय असायला पाहिजे बघा, न्यूटन असायला पाहिजे किंवा किलो न्यूटन असायला पाहिजे. पण न्यूटन पर मीटरमध्ये ज्यावेळी आपण लोड रिप्रेझेंट करतोय, आणि असं UDL जो न्यूटन पर मीटरमध्ये आपण घेऊन अप्रोच करू शकत नाही. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस लोड इन टू इक्विव्हॅलंट पॉईंट लोड. हे महत्त्वाचं सेंटेन्स मी तुम्हाला सांगतो इथं, की UDL जो असतो दिलेला प्रॉब्लेममध्ये त्याला आपल्याला कन्वर्ट करायला लागतं कशामध्ये, इक्विव्हॅलंट पॉईंट लोडमध्ये. आता तुम्ही म्हणा सर हा गिवन UDL इक्विव्हॅलंट पॉईंट लोडमध्ये कसा कन्वर्ट करायचा, तर त्याला टेक्निक किंवा मेथड काय आहे बघा. तर हा जो UDL ॲक्ट झालेला आहे फॉर अ पर्टिक्युलर लेंथ फॉर अ पर्टिक्युलर डिस्टन्स, त्या डिस्टन्सनं आपल्याला काय करायचं असतं बघा, त्या UDLच्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे आता हे आवर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दिलं की 10 न्यूटन पर मीटरचा UDL ॲक्ट झालेला आहे ओव्हर द AB. आता मला ह्या UDLला रिमूव्ह करायचं आहे, आणि इन्स्टेड ऑफ दिस UDL आय वॉन्ट टू रिप्रेझेंट अ पॉईंट लोड. त्यावेळी मी त्याला कसा रिप्रेझेंट करणार बघा. सपोज दिस इज अ बीम AB हॅव्हिंग लेंथ ऑफ 1 मीटर. मला काय करायचं आहे, हा UDL आहे तो काढून टाकायचा आहे, पण आणि याच्याऐवजी मला काय करायचं आहे, रिप्रेझेंट पॉईंट लोड करायचा आहे. तो कसा करायचा बघा, इथं सांगितलेलं आहे फॉर कॅल्क्युलेशन UDL इज अज्युम्ड टू ॲक्ट ॲट द सेंटर ऑफ द UDL. तर कीप इन माइंड जेवढी काय त्या UDLची लेंथ आहे, किती लेंथ आहे 1 मीटर, त्याच्या सेंटरला तो ॲक्ट होत असतो. सेंटरला म्हणजे हे किती आहे 1 मीटर आहे लेंथ, बरोबर. AB लेंथ किती आहे 1 मीटर, म्हणजे सेंटर पण कुठे येईल तर ॲट ए 0.5 फ्रॉम वन ऑफ द एंड. सो दिस डिस्टन्स इज सपोज टू बी 0.5. सपोज मी याला नाव देतो पॉईंट नंबर C. सो दिस इज द 0.5 मीटर इज द डिस्टन्स वरती पॉईंट लोड ॲक्ट होणार आहे. बट दिस इज टू बी शोन बाय अ डॉटेड ॲरो. हा डॉटेड ॲरोनं रिप्रेझेंट करायचा फॉर आवर सिम्प्लिसिटी. डॉटेड ॲरो रिप्रेझेंट्स इट इज अ कन्वर्टेड पॉईंट लोड. ओके, मग आता किती कन्वर्ट झालं बघा. मी तुम्हाला म्हटलं काय करायचं असतं, गिवन जो UDL आहे त्याची इंटेन्सिटी किती आहे बघा 10 आहे, बरोबर. त्याला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं असतं
डिस्टन्सने. कुठलं डिस्टन्स? की ज्या डिस्टन्सवरती युडिएल ॲक्ट झालेला आहे. किती डिस्टन्स आहे ज्याच्यावरती युडिएल ॲक्ट झाला? 1 मीटर. म्हणजे आपण याला मल्टिप्लाय कशाने करणार बघा? 1 करणार. म्हणजे आपला आन्सर किती येईल आता? 10. सो इक्विव्हॅलंट पॉईंट लोड is having magnitude of 10 Newton and which is acting at the center of the UDL. So this is how the UDL is converted into point load. ओके, तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण एक्झाम्पल ज्यावेळी सॉल्व करायला घेऊ त्यावेळी तुम्हाला मी ब्रीफली अजून हे एक्सप्लेन करेन. आत्ता फक्त तुम्ही UDLमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की हा पॉईंटला ॲक्ट होत नाही, तर हा ॲक्ट होत असताना एखाद्या पर्टिक्युलर लेंथवरती ॲक्ट होत असतो आणि हा UDL आपल्याला कॅल्क्युलेशनच्या वेळी काय करायला लागतो बघा? कन्वर्ट करायला लागतो पॉईंट लोडमध्ये. ओके, नाउ लेट अस सी व्हॉट डू मीन बाय द शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. आता शियर फोर्स आपण ज्यावेळी बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स असतो ज्यावेळी आपण म्हणतो फॉर पर्टिक्युलरली बीम, देन व्हॉट डज इट मीन? त्याचा अर्थ काय होत असतो बघा? तर शियर फोर्स, द शियर फोर्स एक्सेप्ट ॲट एनी सेक्शन ऑफ द बीम. एखाद्या पर्टिक्युलर सेक्शनला आपण जर शियर फोर्स कॅल्क्युलेट करायचं म्हटलं किंवा काय आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर काय असतं बघा? इट इज द अल्जेब्राइक सम ऑफ ऑल वर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग आयदर टू द लेफ्ट और टू द राईट ऑफ द सेक्शन. एखाद्या सेक्शनला शियर फोर्स इंटेन्सिटी किती आहे हे कॅल्क्युलेट करायला आपल्याला काय करायला लागेल? सम घ्यावी लागेल. अल्जेब्रिक सम ऑफ कोणाची सम घ्यायला लागेल? व्हर्टिकल फोर्सेसची, जे बीमवरती ॲक्ट होत आहेत. कुठे? ॲक्टिंग ॲट आयदर टू द लेफ्ट और राईट ऑफ द सेक्शन. ज्या सेक्शनच्या रिस्पेक्ट आपल्याला शियर फोर्स कॅल्क्युलेट करायचं आहे त्या सेक्शनच्या लेफ्टला किंवा राईटला, म्हणजे तर दोन्ही साईडचे नव्हे, कीप इन माइंड आयदर टू द लेफ्ट और टू द राईट जे काही वर्टिकल फोर्सेस प्रेझेंट असतील या सगळ्या फोर्सेसचे आपल्याला सम घ्यायचे आहे, विच गिव्ज यू द शियर फोर्स ॲट दॅट पर्टिक्युलर सेक्शन. साइन कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन आपलं कन्व्हेन्शनल आहे बघा. फोर्स ॲक्टिंग अपवर्ड इज टेकन ॲज अ पॉझिटिव्ह. म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनचे जे व्हर्टिकल फोर्सेस असतील ते आपण कसे कन्सिडर करणार आहे? पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहे. ऑन द अदर हँड फोर्सेस ॲक्टिंग डाऊनवर्ड इज टेकन ॲज अ निगेटिव्ह. तर ह्याला कशी कन्सिडर करणार आहे आपण बघा? निगेटिव्ह करणार आहे. सिमिलरली लेट अस फाइंड द बेंडिंग मोमेंट. काय म्हटले बघा? द बेंडिंग मोमेंट ॲट एनी सेक्शन. एखाद्या पर्टिक्युलर सेक्शनला बेंडिंग मोमेंट किती आहे? तर कसं असतं ते? इट इज द अल्जेब्राइक सम ऑफ, ही कशाची? अगेन इट इज अ सम ऑफ, इन्स्टेड ऑफ वर्टिकल फोर्सेस द वर्ड इज रिप्लेस्ड बाय मोमेंट्स. कारण आपण आता बेंडिंग मोमेंटसाठी बघतोय बरोबर. बेंडिंग मोमेंट ॲट एनी सेक्शन ऑफ द बीम इज अल्जेब्राइक सम ऑफ मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस. मोमेंट घ्यायचे आहे पण कुणाची? फोर्सेसची घ्यायची आहे. ॲक्टिंग आयदर टू द लेफ्ट और टू द राईट ऑफ द सेक्शन. आता या दोन्ही डेफिनेशनमध्ये कॉमन थिंग्स काय काय सांगा? तर अल्जेब्राइक सम घ्यायची आहे. दोन्ही केसमध्ये आपल्याला सम घ्यायचीच आहे. फर्स्ट केसमध्ये तुम्हाला व्हर्टिकल फोर्सेसची सम घ्यायची आहे. सेकंड केसमध्ये आपल्याला मोमेंटची सम घ्यायची आहे. अजून काय बघा? इन द फर्स्ट केस आयदर लेफ्ट और राईट साइड ऑफ द सेक्शन कन्सिडर करायचे आहे. सिमिलरली इन द बेंडिंग मोमेंट ऑल्सो वी हॅव टू कन्सिडर आयदर लेफ्ट साइड और राईट साइड ऑफ द सेक्शन. बोथ साइड कन्सिडर करायच्या नसतात. साइन कन्व्हेन्शन बघा. मोमेंट ॲक्टिंग क्लॉकवाईज इज टेकन पॉझिटिव्ह. म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शनने जर मोमेंट मिळत असेल वी हॅव टू ट्रीटेड इट ॲज अ पॉझिटिव्ह. ऑन द अदर हँड द मोमेंट इज इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज टू बी ट्रीटेड ॲज अ निगेटिव्ह. ओके, इथं टायपिंग मिस्टेक आहे बघा. इथं काय यायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज यायला पाहिजे. अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज इट इज निगेटिव्ह. ओके, तरी साइन कन्व्हेन्शन कशा पद्धतीने काम करतात हे आपण बघूया व्हाईल सॉल्विंग द न्यूमेरिकल्स. ओके, देन नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट द रिलेशन बिटवीन शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. तर ह्या दोघांच्या मधले रिलेशन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. हे दोन इक्वेशन्स किंवा सिम्पल फॉर्म जे ऑफ लोड अँड फोर्स जे मिळालेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय म्हटलेलं आहे बघा? द रेट ऑफ चेंज ऑफ शियर फोर्स ॲट एनी सेक्शन विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ लोडिंग. इंटेन्सिटी मीन्स अ मॅग्नेट्यूड ऑफ लोडिंग. आता लोडिंग म्हणजे काय असतो? लोड असतो. तर लोड आपण कशाने रिप्रेझेंट करत असतो? डब्ल्यू न. म्हणून काय केले बघा? द रेट ऑफ चेंज ऑफ शियर फोर्स डी एफ न रिप्रेझेंट केला. एफ स्टँड्स फॉर शियर फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ साठी डी वापरलेला आहे बरोबर. डी एफ मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ शियर फोर्स.
ॲट एनी सेक्शन विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स एक्स हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण कन्सिडर करतोय आणि विथ रिस्पेक्ट टू म्हणून इथे डी एक्स कन्सिडर केलेला आहे बरोबर. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणून डी एक्स आलेला आहे. इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ लोडिंग. लोडिंग कशाने रिप्रेझेंट केलं जातं तर डब्ल्यूनं, म्हणून हे कोणाला इक्वल आहे, डब्ल्यूला इक्वल आहे. तर हे रिलेशन बिटवीन हे तुम्हाला 2 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात तर त्यासाठी हे इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला हे रिलेशन विचारले जाऊ शकतात. तर रेट ऑफ चेंज ऑफ शिअर फोर्स विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स गिव्ज यू द लोड ॲट दॅट पर्टिक्युलर सेक्शन. ॲज सिम्पल दिस इज. सेकंड काय बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट. पहिल्या केसमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ शिअर फोर्स होता, सेकंड केसमध्ये रेट ऑफ चेंज ऑफ बेंडिंग मोमेंट ॲट एनी सेक्शन विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स सेम ॲज इन प्रिव्हियस केस विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज इक्वल्स टू शिअर फोर्स ॲट दॅट पर्टिक्युलर सेक्शन. म्हणजे जर तुम्ही डी एफ बाय डी एक्स केला तुम्हाला लोड मिळतो, सेकंड जर तुम्ही डी एम बाय डी एक्स केला तर तुम्हाला शिअर फोर्स मिळतो. सो दॅट इज द रिलेशन बिटवीन शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. नाव लेट अस सी what is the point of contra shear or point of zero shear. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, हे आपण इन डिटेल अजून बघू व्हाईल सॉल्विंग द न्यूमेरिकल्स. आता जस्ट फक्त तुमच्या डोळ्याखालून ह्या कन्सेप्ट जाऊ देत, कानावरून तुमचे शब्द जाऊ देत, म्हणून मी तुम्हाला ते इथे एक्सप्लेन करतोय. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर मीन्स व्हॉट, द पॉईंट ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स साइन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह or from negative to positive with respect to baseline is called as a point of contra shear or point of zero shear. हे इन शॉर्ट मी तुम्हाला काय आहे ते सांगतो. तर शिअर फोर्स डायग्राम जे आपण काढत असतो SFD, तर त्या SFD काढत असताना कशी काढली जाते बघा, ती एक बेस लाईन असते, अशी एक रेफरन्स लाईन आहे. समजा ही AB, इट इज अ लेंथ ऑफ द बीम AB, आणि ह्या AB लेंथवरती शिअर फोर्स कसे ॲक्ट झाले ते आपण त्या SFD मध्ये रिप्रेझेंट करत असतो. आणि समजा ही डायग्राम अशा पद्धतीने काहीतरी येते. Okay, how this diagram comes, that is not important at this moment. Just keep in mind, if this is the SFD for a particular beam, then हा जो पॉईंट आहे की जिथं शिअर फोर्स मॅग्निट्यूड किती आहे सांगा, 0 आहे. इकडं असेल तर तो पॉझिटिव्ह असतो, इकडं असेल तर तो निगेटिव्ह असतो, अँड ऑन द लाईन जर असेल तर किती असते, इंटेन्सिटी 0 असते. तर पॉईंट सी असा पॉईंट आहे ह्या SFDवरचा की जिथं शिअर फोर्स डायग्राम चेंजेस द साइन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर असा जो पॉईंट आहे where the shear force ह्या AB लाईनवरती शिअर फोर्स किती आहे, 0 आहे. सो ॲट दिस पॉईंट अ शिअर फोर्स इज 0. सो सच ए पॉईंट इज कॉल्ड एज अ पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर ऑर पॉईंट ऑफ झिरो शिअर. ह्या डेफिनेशन किंवा या कन्सेप्टमध्येच नाव आहे बघा, झिरो शिअर. काय म्हटले बघा, ॲट पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर शिअर फोर्स इज 0 बट बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम. आता हाऊ बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम हे आपण एक्झाम्पल सॉल्व करत असताना बघूया. राईट नाव इट इज क्लिअर दॅट at this point C a shear force is a 0. Okay, so such a point is called as a point of contra shear. Second point of contra flexure. आता इथं shear force 0 होता, सेकंड केसमध्ये जर बेंडिंग मोमेंट 0 असेल तर त्या पॉईंटला पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर असं म्हणतात. द पॉईंट ॲट विच बेंडिंग मोमेंट चेंजेस इट्स अ साइन. शब्द बघा, वरच्या डेफिनेशनमध्ये शिअर फोर्स होता, आता इथं कॉन्ट्रा फ्लेक्चरच्या डेफिनेशनमध्ये वर्ड इज रिप्लेस्ड बाय बेंडिंग मोमेंट. Bending moment changes its sign from positive to negative or from negative to positive with respect to baseline is called as a point of contra shear. With respect to baseline इथं काय होत असतं बघा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी बेंडिंग मोमेंट आपली जी आहे ती चेंज होत असते. सो सच ए पॉईंट इज कॉल्ड एज अ पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. आता या डेफिनेशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शेअर हा SFD वरती आपल्याला बघायला मिळतो. ऑन द अदर हँड पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर हा आपल्याला BMD वरती बघायला मिळतो. A point of contra fracture, the bending moment is 0 but shear force is maximum. म्हणजे पहिल्या केसमध्ये shear force is 0 and bending moment is maximum. In second case bending moment is 0 and shear force is maximum. हे तर कसं लक्षात ठेवायचं बघा, एखादा पॅरामीटर जर 0 असेल तर सेकंड पॅरामीटर तिथं मॅक्सिमम असतो, एखादा पॅरामीटर जर 0 असेल तर सेकंड पॅरामीटर मॅक्सिमम असतो. This is the last slide of the video. So in this it is points to remember while solving the problems. आता हे काय आहे बघा, आता हे तुमच्या लक्षात येणार नाहीत की हाऊ these points are useful while solving the numericals. तर हे जस्ट आता फक्त तुमच्या डोळ्याखालनं पॉईंट्स आहेत ते जाऊ देत. आपण काय करणार आहे बघा, जेव्हा आपण SFD आणि BMD वरची न्यूमेरिकल सॉल्व करायला घेऊ तर ॲट दॅट टाइम वी हॅव टू टेक हेल्प ऑफ दीज ऑल 5 पॉईंट्स. सो these 5 points are important. आता ज्यावेळी आपण ॲक्च्युअली SFD BMD वरचे प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा आपल्याला ह्या 5 पॉईंटचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे. ओके, सो सी काही जस्ट पॉईंट्स आहेत आपण बघूया. शिअर फोर्स ॲट एंड इज 0.
म्हणजेच बीमचा जो एंड पॉईंट असतील, अशा बीमला किती एंड पॉईंट्स असतात? ऑलवेज देर आर 2 एंड पॉईंट्स फॉर अ बीम. तर अशा एंड पॉईंट्सना शिअर फोर्स हा ऑलवेज 0 असतो. सेकंड, कॅल्क्युलेट शिअर फोर्स. शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा कुठं? ॲट जस्ट टू द लेफ्ट अँड जस्ट टू द राईट ऑफ द पॉईंट्स वेअर अ पॉईंट लोड इज ॲक्टिंग. ज्यावेळी आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करणार आहे त्यावेळी लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही साईडला आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. पण कुणाच्या लेफ्ट अँड राईटला? एखादा पर्टिक्युलर पॉईंट आहे की ज्या पॉईंटला लोड ॲक्ट झालेला आहे त्या पॉईंटच्या लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही साईडला आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करून घ्यावा लागणार आहे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट शिअर फोर्स ॲट ऑल मेजर पॉईंट्स. अँड सिमिलरली काय करायचं आहे बघा, ज्या पॉईंटला एखादा पॉईंट लोड ॲक्ट होतोय त्याच्या लेफ्ट आणि राईटला तर आपल्याला शिअर फोर्स कॅल्क्युलेट करायचे आहेतच. ऑन द अदर हँड एनी अदर युजफुल पॉईंट्स, ज्या बीमवरती समजा एखाद्या पोर्शनमध्ये जर युडियल ॲक्ट होत असेल तर ते जे 2 पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये युडियल ॲक्ट झाला ते 2 पॉईंटला सुद्धा आपल्याला काय करायला लागेल बघा, शिअर फोर्स इंटेन्सिटीज लेफ्ट अँड राईटला कॅल्क्युलेट करायला लागतील. म्हणून काय म्हटलेलं बघा, कॅल्क्युलेट शिअर फोर्स ॲट ऑल मेजर पॉईंट्स. ओके, आता हे आपण एक्झाम्पलच्या वेळी अजून तुम्हाला क्लिअर होईल. आता फक्त तुमच्या हे लक्षात येत असतील तितके तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पॉईंट नंबर 3, बेंडिंग मोमेंट ॲट एंड्स इज 0. म्हणजे पहिल्या केसमध्ये शिअर फोर्स इज 0 अँड इन द थर्ड केस बेंडिंग मोमेंट ॲट एंड पॉईंट इज ऑल्सो 0. म्हणजे काय याचं मिनिंग आहे बघा, तर आपल्याला एंड पॉईंट जे आहेत ऑफ द बीम त्या बोथ एंड पॉईंट्सला शिअर फोर्स ॲज वेल ॲज बेंडिंग मोमेंटची इंटेन्सिटी किती येणार आहे बघा, 0 यायला पाहिजे किंवा 0च येत असते. पॉईंट नंबर 4, calculate the bending moment at just to the left and just to the right of a points where moment is acting. बेंडिंग मोमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कुठं करायची आहे बघा, प्रिव्हियस केससारखे लेफ्टला आपण करू शकता अँड राईटला सुद्धा करायचे आहे. पण कुणाच्या? वेअर अ मोमेंट इज ॲक्टिंग. ज्या एखाद्या पर्टिक्युलर पॉईंट आहे बीमवरचा जिथं मोमेंट ॲक्ट होत असते त्या पर्टिक्युलर पॉईंटच्या लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही साईडला आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करावी लागेल. देन कॅल्क्युलेट बेंडिंग मोमेंट ॲट ऑल मेजर पॉईंट्स same as that of 2b, 4b and 2b same. Okay, now the point number 5. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, तर लोड दिलेला आहे की पॉईंट लोड आहे, युडिएल आहे, मोमेंट आहे. तर त्याचा एसएफडी वरती काय फरक पडतो आणि बीएमडी वरती त्याचा काय इफेक्ट पडतो. समजा एखादा पॉईंट लोड आहे तर एसएफडी मध्ये पॉईंट लोड आपण व्हर्टिकल लाईनने रिप्रेझेंट करतोय आणि बीएमडी काय कशी रिप्रेझेंट केली जाते बघा, बिटवीन 2 पॉईंट लोड्स joined by straight line. म्हणजे with the help of straight line we can join the 2 point loads in the BMD. UDL बघा, UDL मध्ये SFD मध्ये कशाने रिप्रेझेंट केला जातो, इन्क्लाइंड लाईन. एखाद्या SFD मध्ये जर इन्क्लाइंड लाईन जर आली तर तुम्हाला तिथं कळायला पाहिजे की हा किंवा ही जी इन्क्लाइंड लाईन जी आहे ती कशामुळे आलेली आहे बघा, तर UDL ॲक्टिव्ह होत आहे त्या बीमवरती म्हणून तिथं लाईन इन्क्लाइंड आलेली आहे. BMD मध्ये काय फरक पडतो, पॅराबोलिक कर्व. जर युडियल पोर्शनच्या अंडर जर पॅराबोलिक कर्व येत असेल तर यू कॅन अंडरस्टूड दॅट की बीम इज ॲक्टेड बाय अ युडियल. तर पॅराबोलिक कर्वनं तुम्ही रिप्रेझेंट करायचं युडियल इन द बीएमडी. अँड लास्ट वन इज अ मोमेंट. समजा मोमेंट असेल तर मोमेंटचा काहीही फरक आपल्या एसएफडीवर पडणार नाही आहे. ऑन द अदर हँड in the bending moment diagram this moment is represented by vertical line. So these are the some useful points which are required while solving the numerical based on this SFD and BMD. So in this video we discussed the theory, and as I told you this chapter having very less theory and maximum numericals are there from concept of SFD and BMD. So in the next video we are going to start with the solving the numerical based on this SFD BMD concept. Okay, thank you very much.